अरे शैलेश. अरे अक्षा, बोल ना. बरं आहे का? हा बरं आहे बरं आहे. तुझं बरं आहे का? माझं बरं आहे भाऊ. कधी आला? आलतो 2 दिवस झाले. तू कधी आला? मी आलो आज दुपारी. हा, हा, हा. झाली का ओवळी बिवळी झाली? नाही वावळी जाताना करू म्हणले. हा हा. हम्म. मग बाकी कसं चालू आहे? बाकी आता काय मजेत म्हणायचं. हा, ते पण आहे बरं का. तुझं काय कसं चालू आहे? मजेतच म्हणायचं आता काय. आता काय सासुराज बिसुराज होत नाही ना? सासुरात आता काय आहे, आपलेच होतं ना आपलेच जात. मस्त होतं बरं का. काय सांगू तुला. नाही सासू नुसतं उठता बसता नुसतं काम सांगते रे. जावे बाप्पा असं करा, जावे बाप्पा ते करा, हे धुणं राहिले ते भांडे राहिले. आणि तुला सांगतो, तिला पर आथुरणात मला चहा द्यावा लागतो. माझं पण तुला काय वाटतं, माझं पण सोपं आहे का? मला पण लय सासुरवास आहे, तुला काय सांगावं? हा. अरे मी असं झाडत बसलो ना, ते सासू मागून बघती, तिथं कचरा राहिला, तिथं कचरा राहिला, तिथं सोड. माझ्या मिवणीचं माझ्यावर लय वाईट नजर आहे. का बरं? काय ती करते? ती मला म्हणते अशी वाकून झाड. लय वाईट नजर आहे, लय वाईट नजर. तुला आहे का नाही मिळून बिवून? माझी हाय बर का, पण नुसतं खोड्या करते, वाईट नजर ठेवत नाही. मग जाऊ दे आता काय. काय सांगायचं काय नाही. एकटं झालं बायकोला नाही आणलं? नाही एकटा चालू. तिला जॉब आहे ना, त्याच्यामुळे हा. जॉबमुळे तिला वेळ नाही. ती म्हणली सुट्ट्या नाही भेटत, हम्म. तू जाऊन ये. हा मग का? आलो. तुला अजून काही नाही काय? तिला जॉबवरून टाइम तर भेटला पाहिजे ना, का अजून कसलं काहीच नाही. ते अशी काय रात पळेल जाते काय? हा, रातपाळी चालू आहे ना तिची. आणि हा. दिवसा बघा तर सासू लगेच खडबड खडबड करते, त्याच्यामुळे काही राहिलंच नाही आम्हाला. तुझं तुला किती आहे? दोन पोर आहेत. एक लहान आहे, पेत नाही ते अजून. त्यांना आणले का? नाही नाही, ते तिकडेच ठेवलं घरी आणि मोठ्याला आणले. ती पण बायकोने आली का? नाही नाही, तिला चल म्हणलं तो वासकली माझ्यावर. हा, तुमच्याच मागे हिंडत बसायचं म्हणे, आम्हाला काम नाही काय. तुम्ही ते पण तुमचं या वावळ्या करून म्हणली. ते पण आहे म्हणा. लय अवघड झालं. काय आता कोणाला सांगावं आता. घरच्यांना दम नव्हता, दिलं घर जावं करून. हा ना. हं? लग्नाच्या आधी लय भारी होतो रे आपण. लय भारी. काय इकडे हिन तिकडे हिन, काय होतं कोणाचं काय टेन्शन. हा, दिलं घर जावे करून. आता काय आहे, बायकान पोरं त्याच्यात जीव गुतलाय सगळा, काय करायचं. काय म्हणायचं. जाऊ दे संसार आता काय. संसार तर करून द्या, करावंच लागेल ना आता. शेवटपर्यंत आता काय. आई बापाने करून दिला म्हणल्यावर आता तिथंच नांदावं लागेल. शेवटपर्यंत तिथंच नांदायचंय. वरून आता घरचे म्हणले होते हं. यायचं तर भांडण करून न्यायचं. हा. काय होईल तिकडे हसत खेळते. आता मस्त बायको हानी ती, मग आता सांगतो का ना. आता मी पण माझा कोणाला सांगू आता, बायकोनी किती हाणलंय मला. तुला माहिती का? माझ्या पाठूर आहे ना, अजून काळ काळ वन आहे. सकाळी माझ्या बाप म्हणला तू पाठ घासितो. तिने बघितलं, अरे ढसा ढसा रडला माहिती का माझ्या बाप. हा, एवढं वनवशी. आता तो काय. म्हणला आता काय, तेवढं आहे तेवढं बापाचं आहे नका नाव काढ म्हणे. परत म्हणते म्हणे काही बापाने काही शिकवलं का नाही. मी बापाकडे बघून राहतो माहिती का तुला? मी बी बापाकडे बघून जातो. आता मला सांग, एवढं काम धुणे भांडी करायचे म्हणून माणसाला तलप राहते ना. हा. मला मावा खाल्ल्याशिवाय तर काम होत नाही. मग? हे एकदम सासूने पकडला माझ्या मावा, मला खात माहिती बादा बादा तिथंच मुरीत हाणलं माहिती. नाही, तेवढं बरं आहे होती. मी काम करताना माझ्या सासू आहे ना आतमध्ये झोपती गपचित. हा, झोपली ना मग माझं काय, मग थोडा इडा लावायचा आणि अख्खं काम उरकून टाकतो मी. नाही, माझं तसं होत नाही. आता लागली ती सवय लागलेली, आणि ती बी तूच लावली. आता काय मला आता? पहिले नव्हती सवय एवढी माहिती. जाऊन दे आता, काय आपलं रड आहे कोणाला सांगायचं. हा? बरं काय फराळाचं बिळ केलंय का नाही काही? मग केलं ना, सकाळपासून बाप बसलाय चकल्या करायला, लाडू करायला, करंज्या करायला. म्हणला पोरा खाली हाताने जाऊ नको, तो परत सासू लोक नाव ठेवतील म्हणून बसले. आता काय घेऊन जावं लागत, नाही नेलं तर सासू नाव ठेवती. बरोबर आहे. आता कसं तिकडं काम करायचं, इकडं म्हणलं इकडं जरा आराम भेटन वावळीला आल्यावर 4 दिवस. पण इकडे घरचे काम करावे लागतात. आपलं नशीब झालंय खराब, घर जावं होऊन. हा ना. आता काय आता दळणं बघायचं कर, आता. दळणं कर, हे कर ते कर. हा, तुझ्या सासरा नाही गेला होय? कुठं? माहेरी. जायचंय ना मला. म्हणलं 2 दिवसाला लवकर ये, मला पण जायचं वावळीला. तो म्हणला मी पण 4 दिवस राहून जरा आराम करून येतो. मग लवकर जायचंय मला, उद्या जायचंय ना. हा तर बरं आहे. आता कसं तुझ्या भरशीवर तो सासरा नाही गेला का? माझा सासरा बघ आता, त्याला कुठं जाताच येत नाही. का बरं? पांगळे झाले ना ती. अरे काय आहे, सासूने मार मार मारलं जेवणीत. आता काय तरी बी हाताखाली करतं बरं का माझ्या, थोडंफार तुला करतं. तेवढं तरी आधार आहे. मला म्हणतो जावई जाऊ दे, सासू नको जास्त ऐकू, ती पहिल्यापासून तशीच आहे. बरं जाऊन दे, कवच बोलत बसलोय. ते जातो बापाला जर थोडं मदत करतो. उद्या जायचंय ते चकल्या बिकल्या घेऊन. हा, हा, हा. ये पोरांना घेऊन घरी फराळाचं खायला. हो, हा, पोरं बी लय म्हणत होते काकांकडे जायचे काकांकडे ये जायचे. घेऊन ये, तेवढं त्यांना ये होईन. ना बरं ये जबर जाऊ दे. आता कसं आहे, घर जावे म्हणल्यावर आपल्याला बघावंच लागते. आता काय फोन बिन करी जा ना. नाही ना, मोबाईल नाही ना माझ्याकडे. नाही का? नाही ना, ती मोबाईल घेते आणि काढून वापरून देत नाही ना. का मग? तिचं काय ती लय जुनी विचाराची. एवढं बरं भाऊ, मला मोबाईल तरी वापरायला जाती. हा, काय
कसं आहे मला बी घरच्यांना ना चोरून चोरून फोन लावावा लागत. माझी पण तशीच गती. मी पण फोन लावला का बायको म्हणते कवर 2-2 तास बोलतो, काम कोण करीन? अयो मी विसरलोच भाऊ तुला बोलायचं. घरी पप्पांच्या फोनवर तिचा फोन बिन आला असेल तर मी इकडे हिंडतोय अजून. हा. परत म्हणून की माहेरी गेला का तिकडे हिंडतो आणि तो इकडे तुला उडीच नाही. बरं जाऊ का भेटून येतो पोरांना घेऊन फराळच हा, करायला. ये, ये. हा हा? जाऊ का? हा. हा.